हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. तर खूप दिवसापासून चॅनलवर माझे व्हिडिओ अपलोड होत नाही आहे. तर व्हिडिओ अपलोड होत नाही म्हणजे काम बंद असं नाही, तर माझं काम चालू आहे शेतामध्ये माझं कांदे लागवण चालू आहे. त्याच्यामुळे मला वेळच मिळत नाही. कांदे लागवण म्हटलं म्हणजे तर किती राडा असतो हे फक्त शेतकरीलाच माहिती आहे. तर मैत्रिणी, शिवणकाम माझं चालूच आहे. मी रात्रीचं जे अर्जंट ब्लाऊज आहे ते थोडंफार शिवत असते, कारण लग्न सीझन पण आहे, लग्न पण चालू झालेले आहेत आणि आपले कायमचे कस्टमर असतात, त्यांचे ब्लाऊज आपल्याला शिवून द्यावंच लागतात. पण व्हिडिओ बनवायला मला तो वेळ मिळतच नाही. पण आज मी थोडीशी रिलॅक्स होती शेतामध्ये, तर म्हटलं चला थोडं तुमच्याशी बोलून घेऊया. तर अजून आपलं 8 दिवस काम चालणार आहे, त्याच्यानंतर घरामध्ये लग्न पण आहे. त्याच्यामुळे मग असं मध्ये मी व्हिडिओ बनवायचा मला शिवणकामाचा मिळाला तर मी लगेच बनवत आहे. तर हे आपली कांदे लावलेले आहेत, ही नळी टाकलेली आहे ठिबकची. तर हा पूर्ण प्लॉट आहे, हा आपला लावला गेलेला आहे. मी छोटे छोटे पण शॉर्ट व्हिडिओ बनवून चॅनलवर अपलोड केलेले आहेत. नसेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम ID वर पण जाऊन बघू शकतात. तिथं पण मी माझे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते इंस्टावर. तर इंस्टावर माझी जी ID आहे ना, MH18 कल्याणी पाटील म्हणून माझी इंस्टाग्राम ID आहे. तिथं मी कॉमेडीचे व्हिडिओ बनवते. मला कॉमेडीचे व्हिडिओ बनवायला पण खूप आवडतात आणि माझ्याबरोबर श्लोक पण आहे. आज श्लोकचा रविवार आहे, पण श्लोकचा रविवार हा शेतामध्ये जात असतो, तो खूप मलाही करत असतो. तर एक मिनटं. तर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. हा मागे बघा, हा पूर्ण आपला ठिबकवरती बेल्यावरती कांदा लावलेला आहे. तर हा 3 फुटाचा तर काय असा बेला आहे आणि हा मोठा प्लॉट आहे, त्याच्यावर आपण ठिबकवर कांदे लागवड केलेली आहे. मी तुम्हाला समोरून कॅमेरा करून दाखवते. तर हा पूर्ण आपला 6 प्लॉट आहे, तो इथं आपण पूर्ण ठिबकवरती कांदे लागवण केलेली आहे. तर इथे मी याच्यावर मी रोटाव्हिटर मारवलं आहे ट्रॅक्टरने. तर मी स्वतः ट्रॅक्टर चालवलं होतं, कारण साहेबांच्या मानेला त्रास होतो हे तुम्हाला माहिती आहे. तर इथं आपण लगेच रोटाव्हिटर मारून घेतला आणि सपाटीवर कांदा लावून वरून नंतर आपण नळी इथे पसरवली होती. हे लगेच केलं होतं हे साहित्य आणून. आणि मैत्रिणींनो, मंडळींनो, तर ठिबकवरचं कांदा लावण्याचा फायदा एक असतो, तर आपलं एकूण एक कांदा असतो ना, तो जगून जातो. अजून याला 8 दिवस पण पूर्ण 8 दिवस झाले पूर्ण. तर 8 दिवस झाले ह्या तुकड्याला लावून. मोठा पट्टा आहे हा, इथं आपण ठिबकवर कांदा लावले. अजून आपलं बरंचसं कांदा लावायचं बाकी आहे, त्याच्यामुळे मला वेळ मिळत नाही आहे. त्याच्यात घरात पण थोडंसं फंक्शन पण आहेत, पण जसं जसं होईल तसं मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत आहे. माझी ब्लाऊज शिकवण्याची पद्धत सगळ्यांना खूप आवडलेली आहे, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुम्ही खूप कमी दिवसात मला खूप प्रेम दिलं आहे, कारण माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आता माझं पेमेंटसुद्धा चालू होणार आहे. जर यूट्यूबबद्दल पण तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला तसं कमेंट्समध्ये सांगा. तसंच माझं गावाचं चॅनल आहे, जे माझं बंद झालं होतं, तर ते मी परत मिळवलेलं आहे. तर त्या चॅनलवर मी यूट्यूब संबंधित अशी तुम्हाला माहिती देणार आहे. थोडं माझ्या लाईफस्टाईलबद्दल पण मला असं वाटतं त्या चॅनलवर मी सांगावं आणि या चॅनलवर शिवणकामाबद्दलच चालू द्यावं. तर हा आहे पूर्ण प्लॉट, बघू शकता. छान असं कांदा आहे आणि उभं पण राहून गेलेलं आहे. श्लोक आहे इथं. श्लोक माझ्या सोबतीला असतो, त्याला आवडतं माझ्या ब्लॉकमध्ये यायला. तर फ्रेंड्स, शेती ही आमचा मूळ व्यवसाय आहे, आम्ही शेतकरी आहोत त्याच्यामुळे. आणि शिवणकाम माझा हा साईड बिझनेस आहे. पहिले माझा तोच मेन बिझनेस होता, जोपर्यंत शेती माझ्याकडे आमच्या हिस्स्याला आलेली नव्हती. तर आम्ही शिवणकाम, किराणा दुकान असं अदर कामं करून आमचा उदरनिर्वाह करत होतो. पण मग मी काय शिवणकाम बंद केलं नाही. घरचे म्हणतात की वेळ नसतो, थकून जाते, तर शिवणकाम बंद कर. पण मी काय शिवणकाम अजून बंद केलेलं नाही आणि ते मला वाटतं मी बंद पण करणार नाही आणि करू पण देणार नाही. जे माझे कस्टमर आहेत रेग्युलरचे, ते माझे मला काम बंद करू देणार नाही. आणि मला असं वाटतं मी शिवणकाम करते तर मी फ्रेश असते असं. आणि जर मी शिवणकाम बंद केलं तर घरी शेतात काय असं लगातार काम राहत नाही, इतकं तितकं चक्कर मारायचं असतो. पण मग एवढा वेळ माझा पूर्ण जात नसतो. तर शिवणकाम केल्याने मी बिझी असते, इतर अदर टेन्शन माझ्याकडे येत नाही. आले तरी मी लक्ष देत नाही. तर असं माझं हॅपी जीवन मी जगत असते. काम कष्ट भरपूर सगळ्यांनाच करायचं असतं, फक्त आपला परिवार, आपला नवरा, आपला संसार याच्याकडे आपण लक्ष जर दिलं आणि आपला घर कसं पुढेल याच्यावर जर लक्ष आपण दिलं तर खूप पद्धतीने आपण सुखी संसार करू शकतो. आता माझं चॅनल मला असं
वाटत असेल तुम्हाला की मी पैसे वगैरे कमवण्यासाठी किंवा असं काही नाही, मला फक्त माझ्या भावना, माझ्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडतं. आणि तुम्ही माझ्या शिवणकामाच्या ज्या मी यूट्यूबवर होती ना, मी बघत होती ना, तर मला यूट्यूबवर आहे ना काही जण आहेत ना खूप चुकीची माहिती देतात शिवणकामाची असू द्या, प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळं वेगवेगळं असतं. तर अशी चुकीची माहिती देतात, त्याच्यामुळे काही महिलांची गफलत होते आणि त्या नर्वस होता आणि मग त्यांचा जो काम करण्याचा उत्साह असतो तो पण विसरून जात असतात. तर असं करू नका. तुम्हाला जर शिवणकाम शिकायचं असेल तर आपल्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आपल्या शेतीविषयी सगळ्या लाईफस्टाईलविषयी मी चॅनलवर अपलोड करत होती, पण इथे काय होऊन जातं, यूट्यूबचा एक क्रायटेरिया असतो, तर तुम्ही एकदा जो यूज केला तो एकदा जर तुम्ही यूज केला तर तोच तुम्हाला, जसं की तुम्हाला आता माझं शिवणकाम ह्या चॅनलवर आवडत आहे, तर मला त्या चॅनलवर तुम्हाला शिवणकामच दाखवायचं कामात येणार आहे. तर म्हणून मग ह्या चॅनलवर मी शिवणकाम दाखवेल आणि त्या आपल्या दुसऱ्या चॅनलवर माझ्या लाईफस्टाईलबद्दल दाखवेल. चला मग, बाकी काही नाही, असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत असू द्या. अजून तुम्ही माझा ट्रॅक्टर चालवण्याचा व्हिडिओ बघितलेला नसेल तो पण बघून घ्या. आणि चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी आज परत एक रात्री ब्लाऊज डिझाईन केली होती, त्या डिझाईनचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघून घ्या. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलाही लाईक करा, आपल्या इंस्टाग्राम ID ला पण फॉलो करा. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.